आत्तापर्यंत तुम्ही एसटी मध्ये महिलांना फक्त तिकीट काढताना पाहिलं असेल, पण आत्ताच्या ब्लॉग मध्ये तुम्ही त्यांना एसटी चालवताना बघणार आहात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कोणता प्रवास करणार आहोत. वैशिष्ट्य असणार आहे त्या प्रवासाचं, ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. तर बघूया आता गाडीची वाट बघूया आपण त्या, कारण की मी 2 वेळा आलोय. 2 वेळा सासवडला येऊन गेलो मी, पण ती मला गाडी भेटली नाही. तर तुम्हाला माहितीच असेल की सध्या आपल्या म्हणजे 2 ठिकाणी शिरूर आणि सासवडमध्ये महिला चालकांची नियुक्ती केलेली आहे आणि तो प्रवास सुद्धा सुरू झालेला आहे. मी ॲक्च्युली कोकणामध्ये होतो आणि ती रील्स पाहिली मी डायरेक्ट कोकणातनं इकडे आलो ब्लॉग बनवण्यासाठी. ताईंबरोबर आपण प्रवास करूया, बघूया ते कशी गाडी चालवतात. एक्साइटेड आहे. तर अशा प्रकारे आहे सासवडचं बस स्थानक. बघू शकता तुम्ही, बसण्याची खूप छान प्रकारे अशी व्यवस्था केलेली इथं. आता मी चौकशी केली तर ती 1:30ची गाडी आहे. मग आपल्याला 1:30च्या गाडीने प्रवास करता येईल. बघूया, वाट बघूया, कारण की मी 2 दिवस येऊन गेलो पण मला गाडी काही भेटली नव्हती. सासवड, नाशिक, फलटण, पुणे, पुन्हा ही आली आहे जुन्नर, बारामती आणि पलीकडची जी आहे ती आहे म्हसवड, ठाणे. हिरव्या हिरकणीचा प्रवास केलेला आहे आणि ही बघा, ही गुलाबी हिरकणी आहे आणि ही जा रूट आहे ही आहे पंढरपूर रोहा आहे. म्हणजे फक्त ज्या गाड्या आहेत ह्या हिरकणी त्या सगळ्या रोहा आगारालाच दिलेल्या आहेत वाटतं. मला कलर आवडला बरं का, एकदम मस्त वाटतं हा कलर. सही, मला वाटतं हिरकणीमध्ये असे वेगवेगळे कलर ट्राय करायला पाहिजेत. तर मंडळी, ज्या गाडीची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती गाडी आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं समोर आपल्या चालकताई बसलेल्या आहेत गाडीमध्ये. तुमचं नाव सांगा ना. मी अर्चना महाद्वात्राम. तुम्ही इथलेच नांदेड म्हणजे इकडं नियुक्ती झाली का तुमची? अच्छा. तर आता ही बघा, ही गाडी आहे सासवड नीरा. पहिले तुम्हाला म्हणजे आपली शटल सेवाच दिलेली आहे ना. तर आपल्या शेजारी चालकताई बसलेले आहेत. आणि कसा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तुमचा कसा अनुभव आहे गाडी चालवण्याचा? पहिल्यांदा थोडीशी मनात धडपड वाटायची का, तर 40 प्रवाशांना माझ्या जीवावर नेणे म्हणजे एक जिम्मेदारीचं काम असतं. पण मनात एक जिद्द केली की नाही, आपण आता या क्षेत्रात उतरलो तर आपण करून दाखवू. तुम्हाला प्रवासाची आवड होती का? लहानपणी आता फिरायची ना आईसोबत, मला पण वाटायचं मी पण चालू शकेल का. तर स्वप्न मी पूर्ण केलं. तुम्ही कधी भरती झालेत? म्हणजे साधारण 2019ची. पण ट्रेनिंग कोरोनामुळे हे राहिलं होतं ना तुमचं? कोरोनामुळे बंद झालते. नंतर 21-22 मध्ये आम्हाला बोलवले ट्रेनिंग. घाट वगैरे सगळ्या प्रकारचं तुमचं ट्रेनिंग झालं असेल ना? सगळ्या प्रकारचं. बरं. तर आजच्या प्रवासाची आपली ही गाडी असणार आहे. तुम्ही बघा, नीरा सासवड. आता ही नीऱ्यावरनं आली, सासवडला आलेली. आता इथून पुन्हा सासवडवरनं नीरा जाईल किंवा काहीतरी प्लॅनिंग चाललं दुसरा, बहुतेक जेजुरीपर्यंत जाईल किंवा माहिती नाही. आता बघूया कुठपर्यंत जाते, तिथपर्यंत आपण प्रवास करूया. तर ही आता जी आपली ट्रिप होणार आहे ती कन्फर्म झालेली आहे. आपण आता इथून जेजुरीपर्यंत प्रवास करणार आहोत. बहुतेक आता ही तुमची दिवसाभराची शेवटची ट्रिप आहे का? म्हणजे आता ही शेवटची ट्रिप आहे त्यांची ताईंची आणि हे असणार आहे जेजुरीपर्यंत. मंडळी, आता तुम्ही सध्याची गाडीमधली पब्लिक बघू शकता, गाडीमधले प्रवासी बघू शकता किती आहे. आता ह्या सर्व प्रवाशांना घेऊन ताई जेजुरीपर्यंत जाणार आहेत. हे बघा, आपल्या जेजुरीचा बोर्ड लागतोय गाडी. तर आता निघतोय आपण. बघू शकता तुम्ही, आपली गाडी चालली जेजुरीला.
उतरायचे का? आता आपण जेजुरीमध्ये आणि ताईंनी एकदम व्यवस्थित सुखरूपरित्या आपल्याला आपल्या योग्य स्थळी पोहोचवलेलं आहे. जन्मतून लालायचे ना असे आवाज. तर पोचला होता आता आपण जेजुरीमध्ये. आपला प्रवास इथपर्यंतच होता. खूप अभिनंदन तुमचं की तुम्हाला म्हणजे एसटीच्या पहिल्या महिला चालक बनण्याचा मान मिळाला. सर्व प्रवाशांतर्फे पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ड्रायव्हिंग खूप स्मूथ होती. मी पण अनुभवलेच असेल. कशी वाटली तुम्हाला ड्रायव्हिंग ताईंची? कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच बनतो ताईंसाठी. बघा किती गाडीमध्ये प्रवास होते, म्हणजे सीटांच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवास होते गाडीमध्ये. तरी पण ताईंनी एकदम व्यवस्थित गाडी घेऊन आले. तर असेच आणखीन प्रवासासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महिन्याभरामध्ये ई शिवाई नवीन स्वरूपामध्ये आली, ई शिवनेरी आली, गुलाबी हिरकणी आली आणि एक नवीन रूटसुद्धा सुरू झाला आहे शिवनेरीचं. तो पण तुम्हाला मी दाखवणार आहे. थोडासा गॅप पडला माझा, थोडीशी कामं पण होती त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकत नव्हतो. पण आता व्हिडिओज येतील तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये.